दौरा केला। भारतीय जनता पक्षाची जागा आहे, त्या भारतीय जनता पक्षाच्या या जागेवरून तो उमेदवार आहे, तो प्रचंड मताधिक्याने निवडून यावा। या कोकणाचा विकास जे खासदार होते, ज्यांनी 2.5 वर्ष राज्य केलं, त्यांनी काही केलं नाही या कोकणासाठी। त्यामुळे एक विकासाचं परिवर्तन या रत्नागिरी सिंधुदुर्गात व्हावं आणि म्हणूनच भाजपचा खासदार येणं आवश्यक आहे। ते होईल, प्रचार तर आमचा सुरू आहे ना बीजेपीचा कमळाचा। त्यामुळे आम्हाला काय अडचण नाही। मी काय करू त्याला? कोण भेटू शकतं ना, तुम्ही जाऊन भेटू शकता। काय सगळं झालेलं आहे, ठरलेलं आहे। कोण काय भेटला म्हणून काय भेटायचं नाही असं नाही, भेटून हे पण सांगतो वा नमस्कार आमचं ठरलंय जा पण एक व्यक्तीचं सांगण्याने अवघड मी मानत नाही। आम्ही अवघडचं सोपं करू एवढी ताकद आमच्यात, सोपं करू। कोणी उगाच त्या गोष्टी बोलू नये। युतीमधल्या पुढाऱ्याने तर बोलूच नाही, महायुतीतल्या पुढाऱ्याने, आणि अपशगुन पण करू नये या मताचा मी। विकास मोदींनी तिसऱ्यांदा निवडून यावं, हॅट्रिक पूर्ण करावी, या देशाला जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आपण एक समृद्ध देश म्हणून तिसऱ्या क्रमांकावर यावा। अमेरिका, चायना, भारत, आणि त्यासाठी परत संधी आमच्या मोदी साहेबांना देण्यासाठी आणि हॅट्रिक होण्यासाठी, त्या हॅट्रिक होईल, 400 खासदार निवडून येतील, त्या हक्काचा रत्नागिरी सिंधुदुर्गचा खासदार असणारच, आणि त्या दृष्टीने प्रयत्न आहेत। कोणामुळे रखडलं ते तुम्ही बघायचं, तुम्ही कशाला? मला माहिती आहे तुम्ही काय अपेक्षा करते, बोलणार। चला, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।